मित्रांनो आपण चाललो आता ओंकारेश्वरला. रात्री 12 वाजेची गाडी आहे आपली. चला आता त्याच्यासाठी पॅकिंग करतो मस्त वगैरे. बघा तुम्ही पुढं. चला आता आपण फायनली पॅकिंग करू. आपण आता टी-शर्ट आपण 2 टी-शर्ट घेतलेले. त्याच्यानंतर थंडी खूप येते त्याच्यासाठी टोपी घेतलेली आपण. बघा चादर पण घेतलेली आपण, कारण की सांगता येत नाही तिथे थंडी वाढू पण शकते, त्याच्यामुळे चादर घेऊच. बघा मित्रांनो आता वाजलेले रात्रीचे 12. आता निघतोय आम्ही मस्त. चला आता स्टेशनाकडे जाऊ. रस्ता पूर्ण सुमसाम आहे इथं आणि एकटाच चालतोय मी. बघा माझ्या मागे रस्ता. फायनली आलोय आम्ही आता स्टेशनावर. गाडी आता 1 वाजेची आणि आत्ताशी वाजले 12. आता 1 तास आता इथंच टाइमपास करावा लागेल. बघा स्टेशन पूर्ण सुमसाम आहे मागे. चाल मग आता 1 तास पाहतो कुठं तरी इथं बसतो. आमची गाडी येत नाही तर काहीतरी येडा भाऊचं काहीतरी म्हणणं आहे. भाऊ तू पाणी करायचं विचारा ते आज पुरा इकडं बाय. हे बा आता गाडी आलेली फास्ट मध्ये. बघा एकदम वंदे भारत आहे, वंदे भारत. चला आता फायनली आपल्या गाडीचा टाइम झालेला आहे. चला आता आम्ही निघतो. आता येईल आमची गाडी थोड्या वेळात. चला मित्रांनो आम्ही आता गाडीत आलेलो आहे. बघा झोपलेले आहे सगळे. रात्रीचे 1-1:30 वाजलेले. बघा गर्दी भरपूर येतं म्हणून आम्ही आता उभं राहून चाललेलो आहे. बघा मागे गर्दी किती आहे. झोपलेले बिचारे सगळे. चला मग आम्ही कुठंतरी जागा पण झोपून घेतो मस्त पैकी. बघा तिकडनं टीसीवर नजर ठेवतोय आणि मी इकडनं ठेवतोय. भाऊ कुठून येऊ शकतो. आणि आम्ही चाललो मस्त वेगळी बिना टिकटे. लक्ष राहू दे. आपण मस्त वेगळी आता सीट पकडून बसून गेलेलो आहे. आता इथं मस्त वेगळी इथं आता मस्त वेगळी झोपून घेतो मी. भेटू आता डायरेक्ट सकाळी. बघा आता भाऊ कसा झोपलेला आहे आपल्यासोबत. मित्रांनो आलो आता आम्ही खंडवाला. आम्ही 2 जण आता इथं काहीतरी चहा वगैरे पिऊ आम्ही. नाश्ता वगैरे करू. मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आलो आम्ही आता स्टेशनच्या बाहेर. आता इथून आमची दुसरी गाडी 8 वाजता आहे. आता 8 वाजेपर्यंत इथंच कुठं तरी थांबतोय. बघा कसे लोक झोपलेले इथं. आपण जाऊ दे कुठं तरी बसतो चहा वगैरे पिऊन. चल हे बघा आपण स्टेशनाच्या बाहेर नाश्ता करायला आलेलो आहे. पोहे आणि बटाटा वडा आहे. आता मस्तपैकी नाश्ता करून वापस खंडवाच्या सणावर जाणारी ट्रेन 4 तास लेट आहे. आता 4 तासात आम्हाला इथंच थांबावं लागेल. बघा आता आमचा हा भाऊ कसा झोपलेला आहे इथं. ट्रेनची वाट बघत बघत झोपतोय. उडणार रे. हो बघा इथं किती जण झोपलेले आहे. हे बाई गाडी आपली अजून 2 तासाने निघेल. आता 2 तास इथं वाट बघत बस नाही आम्हाला. हे बा काय करता आता वाट बघायशिवाय काहीच पर्याय नाही. आम्ही पाचोरावरून पण बिनटेकटे आलो आणि इथून पण आता सणावरला बिनटेकटे जाणार आहे. बघू आता पुढं काय होतं आमच्यासोबत. टीसी करतो का काही नाही बघत राहा. सकाळपासून 3री प्लेट आलेली आहे आपली पोह्यांची. बघा वडे सँडविच वगैरे सगळं गरमागरम येतं. बघा इंदोरी पोहे एकदम बेस्ट आहे. आता ट्रेनचे डोर ओपन झालेले. आता आम्ही मध्ये एंट्री मारतोय. बघा हे आपली ट्रेन मधून. हे बा पूर्णच्या पूर्ण खाली आहे. आता याच्यामध्ये इतकी गर्दी होईल खूपच. बघा तुम्ही आता पुढं. हे बा आपण आता आहे ना ट्रेन मध्ये बसलेलो आहे. पाचोरा ते खंडवा पण आपण बिना तिकिटाचं आलो होतो. आता इथून पण आहे ना ओंकारेश्वरला बिना तिकीटचं जाणार आहे आपण. बघत राहता आपला पुढचा ब्लॉग. बघा गर्दी किती गाडीमध्ये. आपण आलेलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आता बघा किती वाढली गर्दी. बघा
पुढं पण तसंच गर्दी आहे बघा. त्याच्यामुळे आपण पहिले जागा सांभाळून घेतलेले होते. ठीक आहे चालेल, आता बघत राहतो मी पुढचं. आपण ट्रेन मधून उतरलेलो आहे. इथली गर्दी बघू शकता तुम्ही. हे बघा, मुंबईच्या लोकल पेक्षा जास्त गर्दी वाटते इथं बघा. पाचोरापासून सनावतला आम्ही बिना तिकीटचे आलेलो आहे. आता इथून ओंकारेश्वर ऑटो पकडून जाऊ आम्ही, मग तिथं रूम वगैरे करू. ठीक आहे चालेल, बाय. मग इथंच आपला ब्लॉग समाप्त करतो.